गेल्या काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा राज्याच्या राजकारणात चांगलाच चर्चेत आहे. आता ही एक धक्कादायक बातमी बीड जिल्ह्यातूनच आली आहे. राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने बाईक स्वाराला जोराची धडक दिली. या अपघातात विद्यमान सरपंचाचा मृत्यू झाला. ही घटना परळी तालुक्यातील निरवट येथे घडली. या घटनेची राज्यात चर्चा सुरू झाली आहे. तसेच परळीतील अवैध राख वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अपघातात परळी तालुक्यातील सौंदना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील मिरवट फाटा या ठिकाणी हा अपघात झाला. या अपघातात क्षीरसागर गंभीर जखमी झाले, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात इतका भीषण होता की टिप्परची धडक बसताच क्षीरसागर बाईकवरून काही मीटर दूर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांच्या बाईकचाही चक्काचूर झाला. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी लागलीच पोलिसांना माहिती दिली. क्षीरसागर यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हा खरंच अपघात होता की घातपात होता याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच यातील सत्य बाहेर येईल. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हे काही काळ सोलापूरचे पालकमंत्री होते. त्यांना ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील अक्षता सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे. निमंत्रण देताना किसन जाधव यांनी योगदंडाचे प्रतीक नंदीध्वज, शेंगापोळी, बाजरी ज्वारीची भाकरी आणि बाराबंदी पोशाख, ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची प्रतिमा, शाल, फोटो, पुष्पहार असे देऊन नूतन क्रीडा मंत्री यांचा इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीदीप दत्तात्रय भरणे यांनी देखील किसन जाधव यांना शाल पांघरून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांनी बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जयचा घोष केला. या प्रसंगी राष्ट्रवादी इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, आनंद मुस्तारे, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष किरण शिंदे, शहर सरचिटणीस अमोल जगताप, शहर संघटक माऊली जरग, शहर संघटक माणिक कांबळे यांची उपस्थिती होती. सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर हे समतेचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांबरोबरच त्यांनी केलेले काम फार मोठे आहे. सामाजिक समता आणि समरसता निर्माण करण्याची कामगिरी शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी बजावली आहे. सोलापूरला पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी 6 तलावांची निर्मिती, 68 लिंगांची स्थापना, अष्टविनायक आणि काळभैरवाच्या मंदिराची निर्मिती देखील शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी केली. यात्रा कालावधीला अष्टविनायकाच्या दर्शनाने सुरुवात होते. त्यानंतर मानकऱ्यांना मान दिला जातो. सोमवारी सिद्धरामेश्वर मंदिर परिसरात असलेल्या संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा पार पडतो. हा सोहळा यात्रेचा मुख्य गाभा आहे. यावेळी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणासह देशभरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. याशिवाय देश पातळीवरील दिग्गज नेते, कलावंत देखील हजेरी लावतात. यात्रा कालावधीत मानकऱ्यांसाठी बाराबंदी हा पांढरा शुभ्र पोशाख असतो. तो पोशाख क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना किसन जाधव यांनी देऊन यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे. त्याचबरोबर अस्सल सोलापुरी खाद्यसंस्कृती असलेली शेंगापोळी, बाजरीची ज्वारीची कडक भाकरी देखील त्यांना दिली आहे. यात्रा कालावधीमध्ये खीर, शेंगापोळी, बाजरी आणि ज्वारीच्या भाकरीला मोठा मान आहे. किसन जाधव यांच्या निमंत्रणानंतर क्रीडामंत्री भरणे यांनी मी यात्रेत सहभागी होणार असल्याची सहमती दिली. यामुळे ते यात्रेतील अक्षता सोहळ्याला आवर्जून हजेरी लावणार असल्याचे किसन जाधव यांनी सांगितले. ही यात्रा तमाम विश्वाला माणुसकी, बंधुता याची शिकवण देणारी आहे. त्यामुळे मी या यात्रेत सहभागी होणार असल्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपस्थित इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या सदस्यांना तसेच सोलापूरकरांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. आजपासून सोलापूरच्या यात्रेला प्रारंभ झाला असून हिरेहब्बू यांच्या वाड्यातून पालखीसह मानाचे नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिराकडे रवाना झाले. यात्रेचे मानकरी आमदार विजयकुमार देशमुख काय म्हणाले ते पहा.
सिद्धरामेश्वरांचं आजपासून यात्रेला प्रारंभ झाला. गेल्या 950 वर्षाची ही परंपरा आजपर्यंत सातत्यानं चालू आहे. या परंपरानुसार आजचा हा यांनी मज्जेंचा कार्यक्रम होणार आहे. चालू सुरुवात झाली. आज आपले सिद्धेश्वरांचे मानकरी श्री अपुराया व देशमुख यांच्या दोघांच्याही पूजेनं आज नंदीकोल काढण्यात आलं. जवळपास 4 दिवस ही यात्रा चालू राहणार आहे. उद्या साक्षरता सोहळा होणार आहे आणि परवा दिवशी होम होणार आहे. त्यानंतरनं दारूकाम, त्यानंतरनं कार्यक्रम हे होणार. आणि या विधीमध्ये सगळ्या धर्माला, सगळ्या जातींना समावेश करून घेऊन या सिद्धरामेश्वराच्या यात्रेसाठी गेल्या अनेक परंपरेनुसार अनेक वर्षांपासून कर्नाटक असू द्या, आंध्र असू द्या, यांनी या सोलापुरातलं बाहेर लांब कुठेही या देशाच्या कानाकोपऱ्यात गेलेले लोक सगळे इथं उपस्थित राहतात आणि यात्रेमध्ये सहभागी होतात. जुवारी सिमेंट कंपनीच्या सहकार्याने हंसगी आश्रमशाळा पाणीदार झाली आहे. नवीन बोरवेलमुळे आश्रमशाळेतील पाणी टंचाई दूर झाल्याने विद्यार्थी वर्गात आनंद पसरला आहे. अक्कलकोट तालुक्यातील हंसगी येथील प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा स्थापन झाल्यापासून नेहमीच वसतिगृहातील मुलांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. अनेक वेळा आश्रमशाळेत बोरवेल घेण्यात आली. एकाही बोरवेलला पाणी लागत नसल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना विकत पाणी घेऊन शाळा चालवावी लागत होती. या तीव्र पाणी टंचाईमुळे कर्मचारी आणि विद्यार्थी हतबल होऊन जात होते. जेव्हा आश्रमशाळेचे मुख्याध्यापक यशवंत पाटील आणि त्यांचे सहकारी शिक्षक बांधवांनी व संजय पाटील यांनी जुवारी सिमेंट कंपनीचे मॅनेजर दीपक कक्कर, HR हेड शिवाजी चौगुले, अमोल जाधव, प्रकाश धायगोडे यांच्याशी संपर्क साधून CSR फंडाच्या माध्यमातून आश्रमशाळेत नवीन बोरवेल घेण्याची विनंती केली. त्या विनंतीची दखल घेत होडगी रोड येथील जुवारी सिमेंट कंपनीच्या CSR फंडातून शनिवार 11 जानेवारी रोजी जुवारी कंपनीचे मॅनेजर दीपक कक्कर, HR हेड शिवाजी चौगुले यांच्या नियोजनानुसार हंसगी आश्रमशाळेत 240 फूट बोरवेल घेण्यात आले. या बोरवेलला 70 फुटावरच पाणी लागून पुढे पाणी वाढत जाऊन बोरवेलला 2.5 इंच पाणी लागल्याने आश्रमशाळा कर्मचारी आणि निवासी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारल्याचे चित्र पाहायला मिळाले. शाळा स्थापनेनंतर यंदा पहिल्यांदाच बोरवेलला चिकार पाणी आल्याने हंसगी येथील आश्रमशाळेच्या वतीने बोरवेलचे सर्व कर्मचारी तसेच बोरवेल कॉन्ट्रॅक्टर प्रकाश धायगोडे यांना थंडीच्या दिवसात कानपट्टी, शाल, पुष्पगुच्छ देऊन लाडू वाटप करून यथोचित सन्मान करण्यात आला. आश्रमशाळेतील वसतिगृह असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची नितांत गरज होती. अखेर निवासी मुलांच्या आशीर्वादाने आणि जुवारी सिमेंट कंपनीच्या सहकार्याने आता आश्रमशाळा पाणीदार झाल्याचे दिसून आले. या बोरवेलमधून लागलेले पाणी पाहण्यासाठी हंसगी गावातील ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत एकूण 350 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. आता निवासी मुलांना स्वयंपाकासाठी, कपडे धुण्यासाठी, आंघोळीसाठी परसबाग आणि शालेय मैदानावरील झाडांना मुबलक पाणी झाल्याने शाळा व्यवस्थापनाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. हंसगी आश्रमशाळेत जुवारी सिमेंट कंपनीच्या CSR फंडातून घेतलेल्या बोरवेलला भरपूर पाणी लागल्याने शाळेच्या वतीने बोरवेल गाडीवरील कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी केला. फिर्यादी रिक्षा चालक चांद मोहम्मद शेख वय 48 राहणार मौलाली चौक सोलापूर याच्यावर चाकू हल्ला करून त्यास जखमी केल्याप्रकरणी आरोपी शिक्षक अरुणकुमार लक्ष्मण हुच्चे वय 45 राहणार राघवेंद्र नगर सैफुल सोलापूर याचे मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी निर्दोष सुटका केली. हकीकत अशी 8 जुलै 2012 रोजी सकाळी 7:45च्या सुमारास विजापूर नाका ते 7 रस्ता जाणाऱ्या रस्त्यावरील कंबर तलावाजवळील सय्यद बुखारी दर्गासमोर फिर्यादी चांद शेख हा त्याची रिक्षा बंद पडल्यामुळे थांबला होता. त्यावेळी तिथे आरोपी शिक्षक अरुणकुमार हुच्चे हे त्याच्या साथीदारांसह आले. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून अरुणकुमार हुच्चे यांनी शिवीगाळ करत चांद शेख याच्या गळ्यावर, पोटावर त्यांच्या जवळील चाकूने वार करून जखमी केले. चांद शेख याने सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार घेतले अशा आशयाची फिर्याद शेख याने सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून हुच्चे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी केला. फिर्यादीने आरोपीविरुद्ध खोटी केस केली असून
फिर्यादीच्या जबाबास वैद्यकीय प्रमाणपत्र आणि परिस्थितीजन्य पुरावा साथ देत नसल्याने गुन्हा साबित होत नसल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील ॲडव्होकेट आल्हाद अंदोरे यांनी केला. तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट आल्हाद अंदोरे, ॲडव्होकेट अथर्व अंदोरे, ॲडव्होकेट सुयश पुळुसकर, ॲडव्होकेट अमित कांबळे यांनी काम पाहिले, तर सरकारतर्फे ॲडव्होकेट अमित डोके यांनी काम पाहिले. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात सुट्टीचा दिवस असल्याने भाविकांची मोठी गर्दी झाली होती. रांगेत दर्शन घेत असताना भक्त भाविक दिसून येत होते. स्वामी समर्थ मंदिरापासून 1 किलोमीटरपर्यंत रांग लागली होती. वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये आज रविवार रोजी सुट्टीचा दिवस असल्याने भक्तांची गर्दी झाली होती. मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि इतर भागातून आलेले भक्त नागरिक रांगेत थांबून स्वामी समर्थांचे दर्शन घेत होते. गौडगाव बुद्रुक येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे काम सुरू आहे. मात्र स्थानिक गावकऱ्यांनी तक्रार दिली. अक्कलकोटचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले. सध्या नवीन ग्रामपंचायत काम सुरू असून ते ग्रामपंचायती रस्त्यावर बांधण्यात आली आहे, अशी तक्रार अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. मात्र अक्कलकोट CM न्यूज चॅनलचे प्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता त्या परिसरातील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे इमारतीचे बांधकाम रस्त्यावर नसल्याने कोणतीही अडचण नाही. चांगल्याच पद्धतीचे ग्रामपंचायतीचे कार्यालय बांधले आहे, असे काही स्थानिक लोकांनी आमच्याशी बोलताना सांगितले. परंतु रस्ता असून सुद्धा येथूनच काही वाहन चालक जाणून बुजून तक्रार देऊन कुठेतरी काम थांबवायचे काम काही व्यक्ती करत आहेत. परंतु अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव बुद्रुक येथे शनिवारी आणि मंगळवारी फक्त नागरिक ये जा करतात. त्या ठिकाणचा रस्ता असून रस्त्याच्या साईडला ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यात आले आहे, त्यामुळे कोणतीही अडचण नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. परंतु गौडगाव बुद्रुक येथे ग्रामपंचायत कार्यालय असून सुद्धा कार्यालयाची दुरावस्था झाली असून ग्रामपंचायत कार्यालय पडू लागले आहे. नागरिकांनी सरपंचांकडे तक्रार केली असून त्याचा पाठपुरावा करून सरपंच श्रीशैल बनसोडे यांनी खासदारांकडे लिखित स्वरूपात अर्ज करून मागणी केली. त्याच मागणीतून खासदार निधीतून हे कार्यालय मंजूर झाले असून गौडगाव बुद्रुक येथे कामाची सुरुवात झाली आहे. जुनी ग्रामपंचायत कार्यालय पाडून त्या ठिकाणी अंगणवाडी होणार आहे. 10 फूट सरकून बांधकाम करण्यात येणार आहे. मात्र त्या ठिकाणी रस्ता मोकळा असून नवीन ग्रामपंचायत कार्यालयाची कुठलीही अडचण होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. सरपंचांनीही पत्रकारांशी बोलताना सांगितले की गौडगाव बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालय नवीन बांधण्यात येत आहे. काही स्थानिक लोकांनी पैशांसाठी तक्रार केली आहे, परंतु काही नागरिक ग्रामपंचायत चांगली बांधली आहे आणि कुठेही अडथळे किंवा अडचण येत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गौडगाव माजी उपसरपंच. आता ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये जो तक्रार केलेला व्यक्ती आहे
तो व्यक्ती सतत गावामध्ये तक्रार करणे आणि माहितीचे अधिकारी खाली माहिती मागणे आणि लोकांकडून पैसा किंवा खंडणी या पद्धतीनं गोळा करणे आणि सतत सगळ्यात तक्रार करणे. आता जो बांधलेला ग्रामपंचायत आहे, आमच्या गावाला मुळात पूर्वीपासून ग्रामपंचायतच नव्हतं. आता आपण स्वतः खासदार फंडातून खासदार साहेबांनी 25 लाख रुपये दिले. त्याच्यातून आपण व्यवस्थित ग्रामपंचायत एकदम क्वालिटीनं बांधून घेत आहोत आणि कुठल्या रस्त्यामध्ये किंवा ते कुठलाही अडथळा नाही. आणि कित्येक लोकांच्या जर अडथळा असेल तर आम्हाला लोक बांधून दिलं नसतं. पण एकदम मी चांगलं क्वालिटीचं आणि चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. आणि कुठला तो तक्रार करणारा व्यक्ती आहे, तो जाणून बुजून तक्रार करतो आहे. आणि एक दुसरा गोष्ट ते म्हणजे माहितीचे अधिकारी माहिती मागणे किंवा ग्रामसेवकाला सरपंचाला पैसे मागणे, हा त्याचा म्हणजे व्यवसायच आहे. ನನ್ನ ಹೆಸರು ಯಲ್ಲಪ್ಪ ಪೂಜಾರಿ, ರೈವಾಸಿ ಗೋಡು. ಇದು ಕಟ್ಟಡಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಊರೊಂದು ಮಂದಿದು ಏನು ಅಡಚಣಿಲ್ಲ. ಸುಮ್ಮನೆ ಜಾಣಿ ಬುಜುನ್ ಏನು ಇದ್ರದ್ದು ಏನು ಅಡಚಣೆ ಇಲ್ಲ. ಸರ್ಪಂಚ್ ತಂದು ಎಲ್ಲ ಲೀಗಲ್ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಯಾರ. ಏನಿದ್ದು ಅದು ಬಾಂದ್ಕಂಬ ಏನಿದ್ದು ಮುಂದಿಂದು ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಕಡು ಕಿಶಂದ್ರೆ ಹಿಂದೆ ಜಾಗ 3 ಫೂಟ್ ಜಾಗ ಅದ, ಅದು ಅಲ್ಲಿ ತಗ ಸರ್ಚ್ ಕಿಶನ್ ಕಟ್ಟೋರ. ಇಲ್ಲಿ ತಗ್ರ ಏನು ರೋಡ್ ಮೇಲೆ ಏನು ದಂದಿಲ್ಲಿದು ಎಲ್ಲ ಲೀಗಲ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಕೆಲಸದಿಂದ ಸರ್ಕಾರ ಕೆಲಸ ಮೇಲೆ ಕಟ್ಟಡ ಚಾಲು ಅದ. ಇದ್ರದ್ದು ಏನೂ ಅಡಚಣಿಲ್ಲ. एकीकडे गौडगाव ग्रामपंचायती नवीन ग्रामपंचायती व्हायलेले आहे आणि या ठिकाणी गावातल्या लोकांनी तक्रार दिलेली आहे. ग्रामपंचायती कार्यालय रस्त्यावर आहे का सर? रस्त्यावर काहीच नाही. रस्ता सोडूनच काम चालू केलेलं आहे. ते पहिल्याचं बांधकाम काय होतं त्याच्यावरच बांधकाम चालू केलेलं आहे. बरं, काही स्थानिक लोकांनी तक्रार दिलेली की हे रस्त्यावर येते आणि ही ग्रामपंचायती नाही, रस्त्यावर नाही. थोडं एक फूट काय आहे ना, त्याच्यामुळं त्यांनी सांगू लागलं असेल. त्याचं काय नाही, ते दुसरं काय बांधकाम चालू होणार आहे. ते 2-3 फूट सोडून त्यांनी रस्ता सोडून ते काम चालू करणार आहे. बरं, चांगलं बांधलेलं आहे का? काही लोक चांगलं बांधलेलं आहे असं आम्हाला बोललेलं आहे आणि काय रस्त्यावर येत नाही असं पण त्यांनी बोललेलं आहे. आपलं काय म्हणणं आहे? नाही, काही नाही, सगळं चांगलं आहे. काय केलं आहे त्यांनी, ग्रामपंचायत काय बांधू लागलं आहे ते सगळं चांगलंच आहे. बरं, जुनं ग्रामपंचायतीला पाडून तिथं काय करणार आहेत? सरपंचांनी काय करणार? ते जुनं आता आहे ना, ते पाडून ते अंगणवाडी थोडं सरकून बांधणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची तयारी दोन्ही आघाड्यांनी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने कालच या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी केली होती. ठाकरे गटाच्या या गुगलीने महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढली आहे, तर दुसरीकडे महायुती मात्र या निवडणुका एकत्रित लढण्याची तयारी करत आहे. परंतु येथेही आता मोठा ट्विस्ट आला आहे. अजितदादा पवार गटाकडून या निवडणुका स्वतंत्र लढण्याची चाचपणी सुरू आहे का, अशी शंका येऊ लागली आहे. कारण अजितदादा गटाचे मोठे नेते नवाब मलिक यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी केली आहे. महापालिकेत 14 पेक्षा जास्त नगरसेवक कधीच निवडून आले नाहीत. दुसऱ्या पक्षांशी युतीत असतानाही पक्षाच्या जागा वाढल्या नाहीत. आता तर पक्षात फूट पडली आहे. त्यामुळे जास्त काळजीची गोष्ट आहे. कार्यकर्त्यांच्या मनातही चिंतेचे मळभ आहे. त्यांच्यात एक प्रकारचा संभ्रम आहे. महायुती म्हणून लढायचे की स्वतंत्र लढायचे, असेही मलिक यांनी सांगितले. आर्यनंदी परिवार संचलित आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्था व आर्यनंदी एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन सोलापूरतर्फे देण्यात येणारा आर्यनंदी आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक संचारचे उपसंपादक संतोष चितापुरे यांना प्रदान करण्यात आला. सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, आर्यनंदी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेश फडकुले, दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, दैनिक पुढारीचे संपादक संजय पाठक, महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे, दैनिक दिव्य मराठीचे उपसंपादक विजयकुमार गायकवाड व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सोलापूरची पत्रकारिता ही उच्चतम दर्जाची आहे. समाजभान आणि समाजहित जोपासणारी विकासात्मक पत्रकारिता आहे. सोलापूर शहरात स्वच्छता मोहीम सुरूच राहणार आहे. भविष्यात 140 रस्त्यांची स्वच्छता करणार असून भारतात सोलापूर शहर स्वच्छतेमध्ये पहिल्या 5व्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे प्रतिपादन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी केले. सोलापूर शहरातील वेडी कारखान्यांना किमान वेतनानुसार वेतन अदा करण्यास भाग पाडावे,
अशी मागणी शिवसेना कामगार आघाडी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांना देण्यात आले. सोलापूर शहर हे विडी उद्योगाचे शहर म्हणून ओळखले जाते. या विडी उद्योगातील उद्योजकांनी येथील कामगारांची आर्थिक पिळवणूक करून त्यांच्या कामाचे हक्काचे शासनाने ठरवून दिलेले मागील 20 वर्षांपासून किमान वेतनाचे दर अदा करत नाहीत. तसेच कामगारांना साप्ताहिक सुट्टी देत नाहीत. साप्ताहिक सुट्टीचा दुप्पट मोबदला देत नाहीत. कामगारांना अत्यंत कमी रकमेवर राबवून घेण्यात येत आहे. देसाई विडी उद्योग कंपनी अक्कलकोट नाका सादूल पेट्रोल पंपाजवळ सोलापूर या विडी कारखानदाराने कामगारांना किमान वेतन दिले नाही. याची चौकशी करून कामगारांना संविधानाने दिलेल्या कामगार अधिकाराची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना कामगार आघाडी शिंदे गट जिल्हाप्रमुख व नवमहाराष्ट्र विडी कामगार आणि कर्मचारी संघटना संस्थापक अध्यक्ष साहेबण्णा तेगेळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. याबाबतचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांना देण्यात आले. यावेळी साहेबण्णा तेगेळी, शिवसेना कामगार आघाडी अक्कलकोट तालुका प्रमुख स्वामीनाथ हेगडे, सुनंदा शहापुरे, नरसय्या गड्डम, अक्कलकोट शहर शिवसेना महिला आघाडी प्रमुख वैशाली हावनूर, वर्षा मेहते, लक्ष्मीबाई रामनपल्ली, अप्पाशा शंकर शेट्टी, मीना करदास, नरसम्मा नागेश गड्डम आदींसह विडी कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात संतापाची लाट आहे. दरम्यान काल धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. यावेळी धस यांनी भर सभेत साठे नावाच्या व्यक्तीची FIR दाखवली. केवळ मराठ्याच्या असल्यामुळे बेदम मारले, ज्यांनी मारले त्याच्यावर 7 ते 8 गुन्हे दाखल आहेत, तरीही अजून परळीच्या पोलिसांनी अटक केली नाही अशी खदखद धस यांनी बोलून दाखवली. इतके भयान घडले तरीही परळीचे पोलीस असे का वागतात याचा सवाल पडत असल्याचे धस म्हणाले. एका पेपरची 8 महिन्यांपूर्वीची बातमी धस यांनी भरसभेत दाखवली. 3 दिवसात 890 कोटींचे ड्रग्ज जप्त अशी ही बातमी होती. ड्रग्ज म्हणजे इंजेक्शन नाही तर अंगाला टोचायचे. रात्रभर बांगो 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 असल्या पद्धती औषध आहे. आता दम मारो दम जुना झाल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात 1.5 वर्षांपासून दत्ता आंधळे आणि कैलास सानप हे 2 आरोपी अटक आहेत. त्यांचा धनंजय मुंडेंबरोबर फोटो आहे. खरा का असे म्हणत धस यांनी सभेत फोटो दाखवला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी तेजस्वी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष मेजर कमलाकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुक्याच्या वतीने राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय अक्कलकोट या ठिकाणी माता जिजाऊ यांची 427वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रथमतः राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी मॅनेजर दिलीप कदम, जिल्हाध्यक्ष कमलाकर कांबळे, पत्रकार मारुती बावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय चेअरमन दिलीप कदम यांच्या वतीने विविध मान्यवर पत्रकारांचा मान सन्मान करून त्यांना हँडबुक आणि पेन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पत्रकार अक्कलकोट समर्थचे संपादक प्रवीण देशमुख, दैनिक संचारचे पत्रकार मारुती बावडे, जनसत्याचे संपादक स्वामीराव गायकवाड, दैनिक दामाजी एक्सप्रेसचे पत्रकार रमेश भंडारी, तरुण भारतचे पत्रकार नंदकुमार जगदाळे, दैनिक जनमतचे पत्रकार राजेश जगताप, तरुण तडफदार पत्रकार गणेश भालेराव, पुण्यनगरीचे पत्रकार दयानंद दणुरे, आंदेवाडीचे सरपंच रमेश दोडमनी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष कमलाकर कांबळे, तालुकाध्यक्ष दत्ता कांबळे, जिल्हा प्रवक्ते दिलीप कदम, जिल्हा संघटक सिद्धाराम घटकांबळे, तालुका प्रवक्ते बनसोडे, कोषाध्यक्ष श्रीशैल शिवशरण, सचिव अमोल शिवशरण, संस्कार प्रमुख आकाश गायकवाड, प्राध्यापक वसंत शिवशरण, दिलीप शिवशरण, माजी मुख्याध्यापक मल्लिकार्जुन भणगे, शिवशंकर गुजले, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. मी दिलीप भगवान कदम, मूळचे मी तुळजापूरचा आहे, देवीच्या पाठीमागच राहायला आहे. आणि एक विशेष म्हणजे काय की भारतीय बौद्ध महासभा अक्कलकोट युनिटच्या मार्फत राजमाता जिजाऊची जयंती इथे साजरी करण्यात येत आहे. आणि विशेष म्हणजे ह्याच जयंतीच्या उद्देशामध्ये पत्रकार संघाचा पण आम्ही सत्कार केलेला आहे. बाकीचे जेवढे संघटनेचे हे आहेत सभासद आहेत आणि ॲक्टिव्ह सभासद आहेत अशा लोकांना पण आम्ही प्रभावामध्ये घेतो आणि त्यांना पण त्यांचंही स्वागत करण्यात आलेलं आहे. तर ही प्रथा कंटिन्यू राहील. आणि अजून एक माझी विनंती आहे की कारण मी मुंबईमध्ये पूर्ण आयुष्य घालवलेलं आहे, 39 वर्ष मुंबईमध्ये घालवलं आहे. आणि त्याच्यामुळे मराठी माणसाची कुवत आणि मराठी मनुष्य पुढं आला पाहिजे. आणि त्या हिशोबानं
मी फुल ना फुलाची पाकळी समाजाला आपण देऊ शकतो हे दाखवण्याचा आदर्श मी स्वतःहून जिजामाताकडून घेतलेला आहे. आणि आज जिजामाताची 421वी जयंती होत आहे. ह्याबद्दल मला अभिमान आहे. आणि प्रत्येकजण आपल्याला जर काय पुढं जायचं असेल तर जिजामाता जिला कसलंही शिक्षण नसतानाही तिनं शिवाजी महाराज घडवले, संभाजीराजे घडवले आणि हिंदवी स्वराज्याची जननी ही तिला उपमा दिली गेली. आणि तिनं प्रस्थापित लोकांच्या विरुद्ध बंड केलं. आणि विशेष म्हणजे समतेचं आणि रयतेचं राज्य शिवाजीराजांना निर्माण करायला त्यानं मदत केली. तर मी ह्या प्रसंगी जे का अक्कलकोट तालुक्यातली जी लोकं असतील त्यांनी माझ्याशी संपर्क. आणि मग मुलीसाठी मी अतिशय कमी दरात लग्नाचा हॉल जिजामाताचा हॉल उपलब्ध करून देतो. आणि मी आलो तर सेवेसाठी आलो, म्हणजे पैसा कमवण्यासाठी नाही. कारण मी रिझर्व्ह बँकेत ते अतिशय आलिशान जीवन जगलं आणि आपण काहीतरी समाजाचं देऊ शकतो ह्या हिशोबाने. जिल्हाध्यक्ष द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा सोलापूर. आम्ही आज राजमाता जिजाऊ यांची जयंतीनिमित्त सर्व अक्कलकोट तालुक्यातील पदाधिकारी व सदस्य एकत्रितपणे येऊन जयंती साजरी करत आहोत. आमचा उद्देश बौद्ध धर्म हा प्रत्येक घराघरापर्यंत पोचो आणि नोकरीच्या मागं न लागता व्यवसायाच्या मागं लागायला पाहिजे अशी एक आमची अपेक्षा. आणि आम्ही हे जे काम सर्व करत आहोत ते राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या कामाची सुरुवात केलेली आहोत. आणि आम्ही असंच सर्वांनी मिळून ह्या कामाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. लोककल्याणकारी आणि व्यापक असे स्वराज्य निर्मितीचे ध्येय आणि प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनात रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी त्यांच्या वीरतेचा, कणखर नेतृत्वाचा आणि अचूक निर्णय क्षमतेचा परिचय सर्वांना दिला. त्यामुळे एक आदर्श हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. तसेच विद्वत्ता, त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या स्वामी विवेकानंद यांनी युवा शक्तीला प्रेरणा दिली असे मत माजी अध्यक्ष भारत जाधव यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या सूचनेनुसार सोलापूरचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शनाने प्रयत्नातून सोलापुरातील विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवत असलेल्या महिलांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मिठाई देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी शहराध्यक्ष भारत जाधव, प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील, युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे, मनीषा माने, प्रतीक्षा चव्हाण, युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख, सारिका नारायणकर, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, सुनील कुमार इंगळे, प्रदेश चिटणीस प्रवीण वाडे, प्राध्यापक राहुल बोळकोटे, शहर उपाध्यक्ष वीडी गायकवाड, बळीराम एडके, कटक धोंड, शहर सरचिटणीस रामप्रसाद शागालोलू, डॉक्टर सुभाष भांगे, सोपान खांडेकर, प्रमोद भवाळ, संदीप साळुंखे, नूर नदाफ आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार मूर्ती याप्रमाणे डॉक्टर अस्मिता पालगावकर, सामाजिक कार्यकर्त्या, आहार तज्ज्ञ डॉक्टर पल्लवी भांगे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सुजाता यादवाड, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रेश्मा मोरे, मुख्याध्यापिका पुष्पा नायर, निवृत्त मुख्याध्यापिका सोलापूर महानगरपालिका विजयालक्ष्मी सिंदगी, कनिष्ठ लिपिक जिल्हा उपनिबंधक सोलापूर सोनाली कासार, परिचारिका सोलापूर महानगरपालिका आरोग्य केंद्र सरिता लोखंडे, सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी लिंगराज, निवृत्त परिचारिका माया गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या आणि उद्योजिका आरती गांधी आणि सामाजिक कार्यकर्त्या दर्शना कांबळे.